नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा सामाजिक विकास संस्थेच्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ब्रिटिश प्रशासन बघत आहे आणि विशेष म्हणजे त्यामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये केलेले त्यांनी वेगवेगळे कायदे हे पाहत आहोत. आता आपण त्याचा आजच्या लेक्चरमध्ये दुसरा भाग पाहणार आहोत, घटनात्मक विकास भाग 2. मागच्या लेक्चरमध्ये आपण चार्टर ऍक्टला चालू केलेली होती. त्यातले 2 चार्टर ऍक्ट आपण बघितलेले, 1813 आणि 1833 चा. तर त्याचा पुढचा भाग 1853 चा चार्टर ऍक्ट आपण पाहूया. त्यालाच सनदी कायदे असं देखील म्हणतात. तर हा कायदा निर्माण करण्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती ते आपण पहिल्यांदा पाहूया. बघा, पहिल्यांदा काय झालेलं, 1853च्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनीच्या नूतनीकरणाची वेळ जवळ आलेली होती. म्हणजे आपण बघितलेलं आहे, प्रत्येक चार्टर ऍक्ट हा साधारण 20 वर्षाच्या काळानंतर पुन्हा रिन्यू केला गेलेला आहे. म्हणजेच प्रत्येक चार्टर ऍक्ट नुसार ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षाची अनुमती दिलेली होती व्यापार करण्याची. त्यामुळे 1853 ला ते मुदत संपत होती, त्यामुळेच हा कायदा तयार केलेला आहे. हे पहिलं कारण आहे पार्श्वभूमीचं. दुसरं आहे संचालक मंडळ, नियंत्रण मंडळ याच्यामुळे खर्च वाढत होता आणि कार्याला विलंब देखील होत होता. म्हणजे आपण पाहिलेलं आहे, पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये काय केलेलं आहे, नियंत्रण मंडळ म्हणजे कोर्ट ऑफ डिरेक्टरची नेमणूक केलेली गेली होती आणि त्याचबरोबर संचालक मंडळ हे देखील होतं, म्हणजे कोर्ट ऑफ बोर्ड ऑफ कंट्रोल. या दोन पद्धतीनं ईस्ट इंडिया कंपनीचं काम चालत होतं, पण त्यामुळे कार्य करण्याला विलंब होत होता आणि त्याच्यावरती खर्च देखील वाढत होता. तिसरं महत्वाचं कारण आहे, 1833च्या कायद्यानुसार कायदे करण्याची व्यवस्था अपुरी पडत होती. प्रत्येक कायदा हा अगोदरच्या कायद्याची सुधारित आवृत्ती आहे असं आपण त्याला म्हणू शकतोय. त्यामुळे 1833चा कायदा काय होत होता, अपुरा पडत होता. त्यामुळे 1853चा कायदा करणं भाग पडलेलं होतं. चौथं महत्वाचं कारण आहे, सत्तेच्या विकेंद्रीकरणाची मागणी पुढे येत होती. साहजिकच आहे, भारतीयांना देखील वाटत होतं आपण प्रशासनामध्ये गेलं पाहिजे. त्यामुळे सत्ता काय झाली पाहिजे, केंद्रित नसली पाहिजे. त्यामुळे ती विकेंद्रित असण्याची मागणी पुढे येत होती. त्याचबरोबर पाचवं महत्वाचं कारण आहे, भारतीयांना प्रशासनात सहभागी करून घ्यावे अशी मागणी पुढे येत होती. आता सांगितलं त्या पद्धतीनं भारतीयांनाही वाटत होतं की आपल्या देशाचा कारभार आपण केला पाहिजे. त्यामुळे प्रशासनामध्ये भारतीय व्यक्ती असणं गरजेचं आहे. त्यामुळेच 1853चा चार्टर ऍक्ट करावा लागलेला. आता 1853 चार्टर ऍक्ट यामधील कलमे किंवा तो कायदा कसा होता ते आपण पाहूया. पहिला आहे बघा, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळातील विधी सल्लागार सदस्याला सर्व अर्थाने कार्यकारी मंडळाचे सदस्य बनवण्यात आले. म्हणजेच ह्याच्या अगोदर पर्यंत काय होता, तो कायदा सल्लागार व्यक्ती जो होता तो फक्त नामधारी होता, पण या कायद्यानं काय केलेलं आहे, सर्व अर्थाने त्याला कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून नेमण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा काय आहे बघा, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची सदस्य संख्या वाढवण्यात आलेली व कायदेकारी संस्था म्हणून या वाढवलेल्या सभेला वेगळे करण्यात आले. म्हणजेच गव्हर्नर जनरलची जी बॉडी होती कार्य करण्याची, त्याच्यातली सदस्य संख्या वाढवण्यात आलेली आहे. हे महत्वाचं आहे. दुसरं, असे कायद्या मंडळात प्रांतांना आपला एक प्रतिनिधी पाठवण्याची परवानगी मिळालेली आहे. म्हणजे जितकेही प्रांत होते त्या काळामध्ये, जसं उदाहरणार्थ बंगाल प्रांत होता, मुंबई प्रांत, मद्रास प्रांत, या प्रांतांना या केंद्रीय कायदेमंडळात आपला प्रतिनिधी पाठवण्याची परवानगी मिळालेली होती. त्याचबरोबर या कायदेमंडळाची संख्या किती ठरवण्यात आलेली आहे, 12 ठरवण्यात आलेली होती. अशा रीतीने गव्हर्नर जनरलचे लहान कार्यकारी मंडळ व नवीन वाढवलेले कायदे मंडळ अशी 2 मंडळे वेगवेगळी करण्यात आलेली. ठीक आहे. याच कायद्याने छोटी संसद सर्वप्रथम अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे आता आपण जे संसदेचं प्रारूप बघतोय त्याचं पार्श्वभूमी काय आहे, तर 1853चा हा चार्टर ऍक्ट. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे, बंगालमध्ये स्वतंत्र राज्यपाल नेमावा अशी तरतूद करण्यात आलेली होती. म्हणजेच आपण बघितलेलं आहे की बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हे पद दिल्यामुळे तो सर्व भारताचा गव्हर्नर जनरल बनलेला होता. त्यामुळे काय झालेलं होतं की त्याच्याकडे व्याप वाढलेला होता. त्यासाठी बंगालसाठी एक स्वतंत्र गव्हर्नर असावा ही अशी तरतूद या चार्टर ऍक्ट नुसार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे, नवीन इलाका निर्माण करण्याचा व जुन्या प्रांतांच्या सीमांमध्ये बदल करण्याचा अधिकार कंपनीच्या संचालकांना देण्यात आलेला आहे. महत्वाचा आहे. म्हणजे एखादा नवीन प्रांत निर्माण करायचा असेल आणि अगोदर जे अस्तित्वात प्रांत होते त्यामधील काही सीमांमध्ये जर बदल करायचा असेल तर त्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे,
कंपनीच्या संचालकांना देण्यात आले, म्हणजे कोर्ट ऑफ डिरेक्टर्स यांना ते अधिकारपद बहाल करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काय महत्वाचं आहे तर आहे बघा, मुलकी सेवेतील जागा भरण्याकरता आता स्पर्धा परीक्षा ठेवण्यात आलेल्या होत्या. म्हणजेच प्रशासकीय जे सेवा होत्या कंपनीच्या, त्यामध्ये नेमणूक करण्यासाठी आता काय करणार होतं, स्पर्धेचं एक तत्व वापरण्यात आलेलं होतं. ह्या स्पर्धा परीक्षा पास करणाऱ्यालाच त्या सेवेमध्ये जागा मिळणार होती. त्यामुळे संचालकांचे फार मोठे अधिकार काय झालेले आहे, कमी झालेले आहे. त्याच्या अगोदर कसं होत होतं की मुलकी सेवा संचालकांच्या मनमानी कारभारावरती चालत होती, पण आता ती काय करणार होते, रद्द करण्यात येणार होती. त्यानंतर पुढचं महत्व आहे, कंपनीच्या संचालकांची संख्या 24 ऐवजी 18 करण्यात आली. त्यापैकी 6 जणांची नेमणूक कोण करणार होतं, इंग्लंडचे पार्लमेंट करणार होतं, आणि उरलेले बाकी कोण करणार होते, गव्हर्नर जनरल करणार होते. गणपूर्तीसाठी 10 संख्या काय करण्यात येणार होती, निश्चित करण्यात आलेली होती. ठीक आहे. म्हणजेच त्या कार्य चालण्यासाठी सदस्य संख्या किती आवश्यक होती, तर 10 ही सदस्य संख्या आवश्यक होती. त्यालाच आपण काय म्हणू शकतोय, गणपूर्ती असं आपण म्हणतोय. त्यानंतर महत्वाचा 1853च्या कायद्यातील मुद्दा कोणता होता, तर भारतात कोणत्या कायद्याची आवश्यकता आहे हे निश्चित करण्याकरता इंग्लंडमध्ये एक कायदा समिती नेमण्यात आली. म्हणजे भारतासाठी कुठलाही कायदा करण्यापूर्वी इंग्लंडमधील ही कायदा समिती ते ठरवणार होती. परंतु या तरतुदीमुळे भारतात असंतोष निर्माण झाला. साहजिकच आहे, कारण भारतासाठी कोणता कायदा आवश्यक आहे हे सर्वस्वी कोणाच्या ताब्यात होतं, तर इंग्लंडच्या कायदा समितीच्या ताब्यात होतं. त्यामुळं असंतोष वाढलेला होता, कारण इंग्लंडचे सरकार भारत सरकारच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करेल असा त्याचा अर्थ झालेला होता. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतोय, ब्रिटिश सरकारच्या वतीने ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थानचा कारभार आणखी 2 वर्षे पाहावा, याला इंग्लंडच्या पार्लमेंटने संमती दिली. आतापर्यंत आपण जेवढेही चार्टर ऍक्ट किंवा सनदी कायदे बघितले, त्यांना ईस्ट इंडिया कंपनीला किती वर्षाची मुदत दिलेली होती, तर 20 वर्षाची दिलेली होती. ठीक आहे. पण या कायद्यानं काय केलेले आहे, ती मुदत कमी केलेली आहे. आता या कायद्यामध्ये काही दोष आहेत, ते दोष कोणते ते पहा. पहिला दोष आहे, या कायद्यामुळे भारतात संसदीय राज्य पद्धतीला प्रारंभ झाला असे म्हणण्यास हरकत नाही. म्हणजेच भारतामध्ये संसदीय कार्यपद्धती जी अस्तित्वात आली ती या कायद्यामुळे आली. परंतु महत्वाचा काय दोष बघा, मध्यवर्ती कायदे मंडळात भारतीय सदस्यांचा अंतर्भाव करणे आवश्यक होते. आतापर्यंत कसं झालेलं होतं, मध्यवर्ती कायदे मंडळात भारतीयच नसल्यामुळे भारताचा सर्वस्वी कारभार कोण पाहत होतं, ब्रिटिश पाहत होते. हा त्यातला महत्वाचा दोष होता. बघा, तसा अंतर्भाव करण्यात आलेला नव्हता, म्हणजे भारतीयांना मध्यवर्ती कायदे मंडळात स्थान देण्यात आलेलं नव्हतं. दुसरा दोष बघा, मध्यवर्ती कायदे मंडळात अँग्लो इंडियन सदस्यांचा जास्त भरणा होता. म्हणजेच अँग्लो इंडियन सदस्य होते पण भारतीय सदस्य नव्हते. कायदा करण्याच्या प्रक्रियेत भारतीयांचा काहीच सहभाग नव्हता. म्हणजे देश भारताचा पण त्यामध्ये भारतीयांना स्थान नव्हतं कायदा करण्याचा. हे त्याचा महत्वाचा दोष होता. आता बघूया अजून. हे महत्वाचे दोष आहेत. त्यानंतर अस्तित्वात आलेला ब्रिटिशांच्याकडून महत्वाचा कायदा म्हणजे 1858चा सुशासनाचा कायदा. आता हा कायदा करण्यामागची ठळक म्हणजे पार्श्वभूमी काय आहे, आपल्याला माहिती आहे 1857चा झालेला उठाव, किंवा त्याला आपण 1857चा बंड म्हणतोय. हे कारण आहे महत्वाचं 1858चा सुशासनाचा कायदा करण्यामागचं. बघा, ह्या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये. पहिले तर आहे, ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात असलेला सर्व प्रदेश व त्या संबंधीचे सर्व अधिकार कंपनीकडून काढून इंग्लंडच्या राज्यसत्तेकडे देण्यात आले. म्हणजेच 1857च्या उठावामध्ये ब्रिटिश सरकारला त्या ईस्ट इंडिया कंपनीचं व्यापारी धोरण समजून आलेलं होतं. त्यामुळे त्यांनी आपली चूक सुधारली आणि ईस्ट इंडिया कंपनीकडून आपले सर्व अधिकार काढून इंग्लंडच्या राज्यसत्तेकडे देण्यात आले. दुसरा आहे, ईस्ट इंडिया कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल ही मंडळे बरखास्त करण्यात आली. म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट नुसार ह्या दोन पद्धतीने कारभार चालत होता. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे संचालक मंडळ आणि बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रण मंडळ, ही दोन्ही देखील काय करण्यात आली, बरखास्त करण्यात आली, म्हणजे समाप्त करण्यात आली. आता त्या जागी कोणाची नेमणूक करण्यात आली, तर भारत मंत्री हे एक पद निर्माण करण्यात आले. त्याच्याकडे भारताचा कारभार सोपवण्यात आला. त्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट असं देखील म्हणतात. हे पद निर्माण करण्यात आलं 1858च्या सुशासनाच्या कायद्यानुसार. त्यानंतर महत्वाचं काय ठरलेलं आहे, तर भारत मंत्र्याला
सल्ला देण्यासाठी 15 सदस्यांचे इंडिया काउन्सिल स्थापन करण्यात आले. आता आपण हा जो बघितला भारत मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट, त्याला कारभारात मदत करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी 15 सदस्यांचे इंडिया काउन्सिल स्थापन करण्यात आले. त्यापैकी 8 सदस्य राज्य सत्तेने तर 7 कंपनीच्या संचालकांनी नियुक्त करायचे होते. ठीक आहे. भारत मंत्री हा इंडिया काउन्सिलचा अध्यक्ष असणार होता. त्याला दूर करण्याचा अधिकार कोणाला होता? फक्त ब्रिटिश पार्लमेंटला असणार होता. ठीक आहे. हे झालं भारत मंत्र्याच्या बाबतीत. आता पुढचं महत्वाचं काय आहे? इंडिया काउन्सिलचे सदस्य व भारत मंत्र्यांचे वेतन कुठून देण्यात येणार होते? भारतातून, म्हणजे भारताच्या तिजोरीतून हे उत्पन्न देण्यात आलेले होते. ठीक आहे. त्याचबरोबर भारत मंत्र्याला सल्ला देण्याचा अधिकार इंडिया काउन्सिलला असणार होता. आता इंडिया काउन्सिलच त्याला मदत करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली होती. त्यामुळे भारत मंत्र्याला कारभारामध्ये सल्ला द्यायचा असेल किंवा काही सूचना करायची असेल तर ते इंडिया काउन्सिलच करणार होते. पण तो सल्ला कसा भारत मंत्र्यावरती बंधनकारक नव्हता. म्हणजेच इथं भारत मंत्री हा काय होता? आपल्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे कार्य करण्याला मुक्त होता. आता भारत मंत्र्याला सल्ला का नाकारला याचे लेखी समर्थन मात्र गव्हर्नर जनरलला द्यावं लागायचं. ठीक आहे. त्याचबरोबर भारत मंत्री व गव्हर्नर जनरल यांच्यात होणारा बहुतेक सर्व पत्रव्यवहार इंडिया काउन्सिल पुढे काय केला जायचा? ठेवला जायचा. त्यानंतर अजून महत्वाचा कोणता मुद्दा आहे 1858च्या कायद्यात? तर वित्त व्यवस्थेसंबंधीचे सर्व निर्णय मात्र भारत मंत्र्याला इंडिया काउन्सिलच्या सल्ल्याने घेण्याचे बंधन होते. म्हणजे बंधनकारक काय होतं? आर्थिक बाबतीमधील ज्या गोष्टी होत्या त्या मात्र भारत मंत्र्याला इंडिया काउन्सिलच्या सल्ल्याने घेण्याचं बंधन होतं. त्याचबरोबर पुढे अजून एक मुद्दा आहे. तर दरवर्षी काय आहे? ब्रिटिश पार्लमेंटला भारत मंत्र्यावरती भारताचे उत्पन्न, खर्च, भौतिक प्रगती याबाबतचे अहवाल पाठवण्याचे काय होते? बंधन होते. म्हणजे काय बंधन ठेवलेलं होतं? दरवर्षी ब्रिटिश पार्लमेंटला भारत मंत्र्यावर भारताचे उत्पन्न, खर्च, भौतिक प्रगती या बाबतीचे अहवाल पाठवण्याचे बंधन होते. म्हणजे भारताच्या संदर्भात तो जो काही निर्णय घेणार होता ते निर्णय ब्रिटिश पार्लमेंटच्या पुढे ठेवणं बंधनकारक होतं. त्याचबरोबर पुढे अजून एक मुद्दा आहे. अनपेक्षित तातडीचा पेच प्रसंग निर्माण झाला तर त्याचा खर्च भारताच्या उत्पन्नातून निर्माण केला जावा. म्हणजेच इमर्जन्सी एखादी गोष्ट घडलीच तर त्याचा देखील खर्च कशातून? तर भारताच्या तिजोरीतून, ना की ब्रिटिश उत्पन्नातून. भारताच्या उत्पन्नाचा विनियोग भारतातच केला जावा असं देखील ठरलेलं होतं. त्याचबरोबर भारताच्या गव्हर्नर जनरलची नेमणूक, प्रांतांच्या गव्हर्नरची नेमणूक इंग्लंडच्या राज्यसत्तेला बंधनकारक होतं. म्हणजे इंग्लंडची राज्यसत्ता होती त्यांना बंधनकारक गोष्ट कोणती होती? भारताचा गव्हर्नर जनरल नेमणूक करणं बंधनकारक होतं. त्याचबरोबर भारतामध्ये जे विविध प्रांत होते किंवा त्याला आपण इलाखे म्हणतोय, त्या इलाख्यांवरती राज्यपाल किंवा गव्हर्नरची नेमणूक करणं त्यांना बंधनकारक केलेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून पुढे भारताचा जो गव्हर्नर जनरल होता त्याला व्हॉइसराय या उपाधीनं संबोधण्यात येऊ लागले. म्हणजेच इथून पुढे आपण जे पण गव्हर्नर जनरल होते त्यांना आपण भारताचे व्हॉइसराय म्हणून ओळखतो. ठीक आहे. राणीच्या व्हॉइसराय. ठीक आहे. आता या कायद्यामध्ये देखील काही दोष होते. तर ते दोष कोणते होते ते पाहूया. बघा, पहिला तर आहे भारत मंत्र्याला काय करण्यात आलेलं होतं? अनिर्बंध अधिकार दिलेलं होतं. ठीक आहे. दुसरं आहे इंडिया काउन्सिलचे अधिकार तुटपुंजे होते. म्हणजेच आपण मगाशी बघितलं इंडिया काउन्सिलचा सल्ला भारत मंत्र्यावरती काय नव्हता? बंधनकारक नव्हता. तिसरा मुद्दा आहे भारत मंत्री व इंडिया काउन्सिलच्या सदस्यांचा वेतन खर्च व ऑफिस खर्चाचा भारतीय तिजोरीवरती टाकलेला बोजा प्रचंड होता. ते पण आपण बघितलं. भारत मंत्र्यांचा पगार आणि इंडिया काउन्सिल मधील सदस्यांचा पगार देखील भारताच्या उत्पन्नातून होणार होता. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे कोणत्याही लष्करी मोहिमेवर भारताच्या उत्पन्नातून खर्च करण्याची परवानगी ब्रिटिशांना मिळाली. म्हणजे ब्रिटिश कोणतंही युद्ध जर भारताच्या सीमेबाहेर जरी लादलं तरी त्याचा खर्च कुठून करत होते? भारताच्या उत्पन्नातून करत होते. त्यामुळे एक प्रकारे भारताची ती एक लूटच होती. त्याचबरोबर पुढचा दोष काय आहे? 1858 पूर्वी कंपनीच्या कारभाराची चौकशी जशी पार्लमेंट करत असे तशी 1858 नंतर चौकशी होणं काय झालेलं आहे? बंद झालेलं आहे. भारत मंत्री भारताचा कारभार सुरळीत चालू आहे असे पार्लमेंटला सांगे आणि पार्लमेंट त्यावर काय करायची? विश्वास ठेवायची. म्हणजेच भारत मंत्री काय झालेला होता? पूर्णपणे
निर्विवाद झालेला होता, अनिर्बंध झालेला होता. या कायद्याने 250 वर्षाचा एक व्यापारी कंपनीचा कारभार संपुष्टात आणला व नव्या पर्वाची सुरुवात झाली. म्हणजेच 1858 पर्यंत म्हणजे 1857चा जो उठाव झाला तोपर्यंत भारताचा कारभार कोण पाहत होतं? ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी कंपनी पाहत होती. पण त्यानंतर तो कारभार संपुष्टात आला. ठीक आहे. आणि भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं. आता हा भारत मंत्री 1947 पर्यंत पदावरती कायम होता. वेगवेगळे भारत मंत्री. ठीक आहे. या कायद्याने भारताचा राज्यकारभार चालवण्यासाठी इंग्लंडमध्ये नवीन प्रशासन यंत्रणा निर्माण करण्यात आली. परंतु त्यामुळे भारताबाबतच्या ब्रिटिशांच्या मूलभूत धोरणात बदल झालेला नव्हता. म्हणजे प्रशासन यंत्रणा जरी बदलली तरी देखील भारतीयांचे बद्दल असलेलं ब्रिटिशांचं धोरण हे काही बदललेलं नव्हतं. त्यांची कूटनीती आणि कारस्थाने भारताबद्दल तशीच पुढे चालू होती. भारताच्या राज्यकारभाराचे सूत्र आता कुठून हलणार होतं? तर लंडन येथून हलणार होतं. म्हणजेच भारताचं सर्व कारभार आता लंडनच्या पार्लमेंट मधून चालणार होतं. हे झालं 1858चा सुशासनाचा कायदा या संदर्भात. आता त्यानंतर येतात काउन्सिल ऍक्ट, म्हणजेच त्याला भारतीय परिषद कायदे असे देखील म्हटले जातात. त्यातला पहिला भारतीय परिषद कायदा 1861 सालचा. तर तो आपण पाहूया आता. बघा, 1861चा काउन्सिल ऍक्ट हा आधुनिक भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. या कायद्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीयांना उच्च प्रशासकीय मंडळात काय मिळालं होतं? स्थान मिळालेलं होतं. आतापर्यंत आपण बघितलं होतं 1858च्या कायद्यापर्यंत भारतीयांना केंद्रीय कायदे मंडळात काय नव्हतं? स्थान नव्हतं. पण हा पहिला कायदा आहे 1861चा काउन्सिल ऍक्ट की ज्यामध्ये भारतीयांना प्रशासकीय मंडळात किंवा केंद्रीय कायदे मंडळात स्थान मिळालेलं आहे. पुढे पाहूया. आता हा काउन्सिल ऍक्ट 1861चा पास करण्यामागची कारण कोणती होती? पार्श्वभूमी काय होती? तर बघूया. पहिला आहे भारताच्या प्रशासकीय मंडळात भारतीयांना स्थान नसल्याने राज्यकर्ते व प्रजा यांच्यात परस्पर विचार विनिमय होत नव्हता. म्हणजेच भारतीय जनतेचं दुखणं हे सर्वस्वी कोण जाणू शकणार होतं? तर भारतीयच जाणू शकणार होते. त्यामुळे तिथं प्रशासकीय मंडळात भारतीय असणं गरजेचं होतं. भारतीय जनतेच्या तक्रारी ब्रिटिश सरकारच्या कानावर घालण्यासाठी भारतीयांना कायदे मंडळात स्थान दिल्याने व्यासपीठ उपलब्ध झालं. म्हणजे ब्रिटिश सरकार जे ब्रिटिश पार्लमेंट होतं तिथं भारतीयांच्या अडीअडचणी चांगल्या पद्धतीने कोण सांगणार? तर भारतीय व्यक्ती सांगू शकतो. त्यामुळे भारतीयांना कायदे मंडळात काय करण्यात आलेलं होतं? स्थान देण्यात आलेलं होतं. दुसरा मुद्दा आहे केंद्रीय विधिमंडळाचे सदस्य गव्हर्नर जनरलच्या कारभारावर काय करत? टीका करत. गव्हर्नर जनरलच्या कामात व्यत्यय आणत. तेव्हा या सदस्यांवर निर्बंध घालण्यासाठी गव्हर्नर जनरलला विशेष अधिकार देण्याची गरज होती. म्हणजेच काय? हा कायदा पास करण्यामागचं जे गव्हर्नर जनरल किंवा आपण त्याला आता व्हाईसरॉय म्हणतो त्याला त्याच्या कार्यामध्ये आडकाठी कोण आणत होतं? तर त्याचे सदस्य. तर त्या सदस्यांवरती एक बंधन घालण्यासाठी हा कायदा पास करण्यात आलेला होता. आता या कायद्याच्या तरतुदी आपण एक एक पाहूया. 1861चा कायदा. बघा, पहिला आहे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची सदस्य संख्या किती? 5 इतकी करण्यात आली. त्यापैकी 3 सदस्य भारतात कमीत कमी 10 वर्षे कंपनीच्या किंवा ब्रिटिश राज्यसत्तेच्या सेवेत राहिलेले असावेत. म्हणजे गव्हर्नर जनरलची सदस्य संख्या 5 केली, त्यातले कमीत कमी 3 सदस्य काय असले पाहिजे? ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत 10 वर्ष किंवा ब्रिटिश राजसत्तेच्या सेवेत कमीत कमी 10 वर्ष राहिलेले असायला पाहिजे होते. यापैकी एक सदस्य लष्करी सेवेतील असावा व एक सदस्य अर्थतज्ञ असावा असं तरतूद करण्यात आली. पुढे काय आहे महत्वाची तरतूद 1861च्या कायद्यातली? गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ करण्यात आली. नवे प्रांत निर्माण करणे, प्रांतांच्या सीमात बदल करणे, प्रांतीय शासनाचे कायदे फेटाळून लावले, हे अधिकार गव्हर्नर जनरलला काय करण्यात आले? देण्यात आले. म्हणजे वाढ केलेली आहे गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसरॉयच्या अधिकारात. नवीन प्रांत निर्माण करण्याचा असेल, प्रांतांच्या सीमा बदलणे, प्रांतीय शासनाचे कायदे फेटाळून लावणे यासारखे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. पुढे काय आहे? तर या कायद्यानुसार प्रशासनात सुरळीत कार्य करण्यासाठी आवश्यक ते नियम करण्याचा, वटहुकूम काढण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला. म्हणजे आता जसे भारताचे राष्ट्रपती वटहुकूम काढतात त्या पद्धतीने त्याला व्हाईसरॉयला वटहुकूम काढण्याचा अधिकार देण्यात आला. कशासाठी? तर प्रशासन सुरळीत चालण्यासाठी आणि आवश्यक ते नियम करण्यासाठी किंवा नियमामध्ये बदल करण्यासाठी. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे केंद्रीय विधिमंडळात कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 सदस्य असावेत असं ठरवण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर
या अधिक सदस्यापैकी निदान निम्मे सदस्य हे बिनसरकारी असणार होते आणि त्यांची नेमणूक गव्हर्नर जनरलने करावी. त्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असावा असं देखील एक तरतूद करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर केंद्रीय विधिमंडळाने पारित केलेल्या विधेयकाला कायद्याचे स्वरूप येण्यासाठी गव्हर्नर जनरल व भारत मंत्र्याची संमती आवश्यक होती. म्हणजेच केंद्रीय कायदेमंडळाने एखादं विधेयक पास केलं तर त्याला कायद्याचं रूप येण्यासाठी महत्वाची कुणाची संमती आवश्यक होती, तर गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हाईसराय आणि भारत मंत्री जो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होता त्या दोघांची संमती आवश्यक होती. आणि ते विधेयक नामंजूर करण्याचे, त्यात फेरफार करण्याचा अधिकार कोणाला होता? गव्हर्नर जनरलला म्हणजेच व्हाईसरायला देण्यात आलेला होता तो अधिकार. त्याचबरोबर अजून महत्वाचा मुद्दा कोणता आहे 1861च्या कौन्सिल ऍक्ट मधला? तर बघा, या कायद्यानुसार मद्रास व मुंबई प्रांतांच्या गव्हर्नरला त्यांच्या मंडळाच्या सहाय्याने त्यांच्या प्रांतापुरते तात्पुरते कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजेच आतापर्यंत जसे मुंबई आणि मद्रास प्रांत हे सर्वस्वी बंगाल प्रांताच्या अधिपत्याखाली होते, तर या कायद्यानुसार काय केलेलं आहे, मद्रास आणि मुंबई या प्रांताला त्यांच्या प्रांतापुरते कायदे करण्याचे तात्पुरते अधिकार दिलेले आहे. हा कायदा 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार रद्द झाला होता. म्हणजेच 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार मुंबई आणि मद्रास प्रांत पूर्णपणे बंगाल प्रांताच्या अधिपत्याखाली आणले गेले आणि ते पूर्णपणे रिव्हर्स कुठल्या कायद्याने केलं, हे 1861च्या कौन्सिल ऍक्ट नुसार. ठीक आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा बघा, मुंबई व मद्रास प्रांताच्या गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळात कमीत कमी 4 व जास्तीत जास्त 8 सभासद असणार होते. या सदस्यांपैकी निम्मे सभासद बिनसरकारी, त्यांची नेमणूक गव्हर्नरने करणे असं ठरवण्यात आलं होतं आणि त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा? 2 वर्षाचा ठरवण्यात आलेला होता. पुढं प्रांतात विधिमंडळ स्थापन करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आलेला होता. म्हणजेच जसं केंद्रामध्ये कायदेमंडळ होतं त्याच पद्धतीचं कायदेमंडळ प्रांतामध्ये स्थापन करण्यासाठी अधिकार त्या त्या प्रांताच्या गव्हर्नरला देण्यात आला. त्यानुसार बंगाल प्रांतात इसवी सन 1862, वायव्य प्रांतात 1886, पंजाब व ब्रह्मदेशात 1898 मध्ये विधिमंडळ स्थापन करण्यात आले. पुढं प्रांतीय विधिमंडळाने पास केलेल्या सर्व विधेयकांना कायद्याचे स्वरूप देण्यासाठी गव्हर्नर जनरलची आवश्यकता होती. म्हणजे प्रांतांच्या विधिमंडळाने जरी एखादं विधेयक पास केलं तर त्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हाईसरायची काय होती? अनुमती, संमती आवश्यक होती. त्याचबरोबर चलन, लष्कर, नौदल, टपाल व तार खाते, परराष्ट्र संबंध, संस्थानिकाबाबतचे धोरण, महत्वाच्या खात्यांसंबंधी कायदे करण्याचा अधिकार हा फक्त केंद्रीय कायदेमंडळाला होता. म्हणजेच भारतासंदर्भात जे पण महत्वाची क्षेत्र होती, उदाहरणार्थ दिलेली आहे, चलन असेल, लष्कर, नौदल, टपाल खाते, तार खाते, परराष्ट्र संबंध, संस्थानिकाबाबतचे धोरण, या संबंधाचे कायदे कोण करणार होतं? केंद्रीय कायदेमंडळ म्हणजेच गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हाईसराय करणार होता. ठीक आहे. आता या कायद्यामध्ये देखील काही दोष होते 1861च्या काउन्सिल ऍक्ट मध्ये. तर ते दोष कोणते आहेत ते पाहूया. पहिला आहे गव्हर्नर जनरलला देण्यात आलेल्या विशेष अधिकारामुळे तो पूर्वीपेक्षा देखील अधिक प्रभावी आणि बलशाली बनला. ठीक आहे. दुसरं, कायदे करण्याच्या केंद्राच्या व प्रांतांच्या अधिकारावरती प्रचंड बंधने होती. म्हणजे कुठलाही कायदा करायचा असेल केंद्राचा किंवा प्रांताचा तर त्याच्यावरती निगराणी कोणाची होती? तर भारत मंत्र्याची, जो की लंडनच्या पार्लमेंटमध्ये होता. त्यामुळे त्यांचे जरी भारताबाबत संबंधात कायदे करायचे असेल तरी भारतातील केंद्र आणि प्रांत यांच्या अधिकारावरती काय केलेलं होतं? प्रचंड बंधने लादलेली होती. तिसरा दोष कुठला आहे? कायदेमंडळात बिनसरकारी सदस्य हे अल्पसंख्याक व अधिकारी वर्ग मात्र बहुसंख्य व प्रभावी असल्याने बिनसरकारी सदस्यांना कायदे करण्याच्या कामी फारसे महत्व नव्हते. म्हणजे बिनसरकारी सदस्य जे होते त्यांच्या कायद्या म्हणजे त्यांच्या संख्येला आणि त्यांच्या धोरणांना जास्त महत्व देण्यात आलेलं नव्हतं. ठीक आहे. त्याचबरोबर गव्हर्नर जनरलला आपल्या मर्जीतील सरकारला अनुकूल असणारे भारतीय मंडळी कायदे मंडळाचे सदस्य म्हणून निवडण्याची एक संधी प्राप्त झालेली होती. म्हणजे केंद्रीय कायदे मंडळात जे पण भारतीय नेमणूक झालेली होती ती कोण भारतीय होते? तर गव्हर्नर जनरलच्या मर्जीतील भारतीय होते. त्यामुळे काय झालेलं आहे बघा. आता उदाहरण एक बघूया आपण. लॉर्ड कॅनिंगने काय केलेलं होतं? पटियालाचा राजा, बनारसचा राजा,
ग्वाल्हेर संस्थानचे दिवाण दिनकरराव यांचा अंतर्भाव केंद्रीय कायदेमंडळात केलेला होता. आता वास्तविक संस्थानिक जनतेचे प्रतिनिधी नव्हते, पण त्यांना खुश करण्यासाठी केंद्रीय कायदेमंडळ त्यांची निवड करण्यात आलेली होती. आता आपल्याला माहित आहे संस्थानिकांचा कारभार कसा होता त्या काळातल्या, पण त्यांना खुश करण्यासाठी भारताच्या केंद्रीय कायदेमंडळात ब्रिटिशांनी त्यांना स्थान देण्यात आलं होतं, जे की खरं ऍक्च्युअली काय नव्हते, जनतेचे प्रतिनिधी नव्हते. ठीक आहे. त्याचबरोबर अजून काय दोष आहेत 1861च्या कायद्याचे, तर बघा, केंद्रीय कायदेमंडळातील सर्व सदस्य भारतीय असणार नव्हते. ठीक आहे, हा एक महत्वाचा दोष आहे. आता 1861 या कायद्यातील दोष जरी आपण ते मान्य केले, तरी हा कायदा भारताच्या घटनात्मक विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे. या कायद्याने वैधानिक विकेंद्रीकरणाचे तत्व मान्य केले. प्रांतीय सरकारांना स्वशासनाचे अधिकार देण्याची प्रक्रिया या कायद्याने सुरुवात झाली. आणि पुढेच त्याची परिणती कशात झालेली होती, तर 1935चा जो कायदा होता, तर याच तत्वाची मोठ्या प्रमाणात तरतूद 1935च्या कायद्यामध्ये केली गेली. त्यामध्ये काय केलेलं होतं बघ 19च्या कायद्यात, ते आपण नंतर पाहणार आहोत. तर प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. खाते वाटपाची पद्धत सुरू झाल्याने गव्हर्नर जनरलवरील कामाचे ओझे कमी होण्यास मदत झाली. केंद्रीय प्रशासनात भारतीयांना अल्प प्रमाणात का होईना पण प्रवेश मिळाला. भारतीय कायदेमंडळात प्रवेश देऊन व प्रांतांना त्यांची सत्ता पुन्हा परत देऊन कायद्याने भारतीयकरण व विकेंद्रीकरण अशी दुहेरी पद्धत सुरू केली. म्हणजे 1861च्या काउन्सिल ऍक्ट मध्ये जरी भले भरपूर दोष असले, तरी त्याचे काही फायदे देखील होते, ते आपण आता पाहिलेलं आहे. तर याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले काउन्सिल ऍक्ट आणि बाकीचे 1909चा 1919चे कायदे 1935चे कायदे याच्या संदर्भात माहिती पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. या लेक्चरमध्ये इतकंच. धन्यवाद.